डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी डॉक्टर शिंगणे यांना सिंदखेड मतदारसंघातून आव्हान दिलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः गायत्री शिंगणे आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? अवघे 2 दिवस प्रचाराला झालेत। प्रचार एकदम जोराने आणि व्यवस्थित चालू आहे। भरपूर प्रतिसाद लोकांकडनं, जनतेकडनं भेटतंय आणि जनतेचा आशीर्वाद इतका होता म्हणून आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेली आहे। मला एक सांगा की महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमची वैयक्तिक लढाई आहे की राजकीय लढाई आहे सध्या मतदारसंघामध्ये? तर राजकीय लढाईच म्हणा, कारण की आपण कोणाला विरोध करून इथे उतरलेलो नाही आणि आपल्याला कोणाला विरोध करायचा पण नाहीये। आम्ही पण आजची जनरेशन आहे, किती दिवस हेच लोक चालणार? आमच्यासारख्या पिढीला कधी चान्स भेटणार आहे? आणि जोपर्यंत आपल्याला चान्स भेटणार नाही इथे वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही। कारण की काय, 5-5, 6-6 टर्म ही खूप जास्त असते। आणि चला बाबा, तुम्ही त्या काळात खूप चांगल्या गोष्टी केल्या असत्या, खूप चांगल्या गोष्टी इथे म्हणजे भरपूर गोष्टीचा डेव्हलपमेंटचा आपला जो सगळ्यात मोठा विषय इथे तर झाला असता तर आज मला उभं राहायची पण गरज नसती पडली। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मतदारसंघामध्ये काम करताय, अनेक लोकांशी संपर्क केला, शेतकऱ्यांशी संपर्क केला। काय वाटतं तुम्हाला की मतदारसंघामध्ये काय करायला पाहिजे होतं या मागच्या 25 वर्षाच्या काळामध्ये? सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि गेल्या 1 वर्षात मी 4 ते 5 आंदोलन इथे केले होते आणि शेतकऱ्यांसाठीच मी ते आंदोलन केले होते। कारण की बिलकुल पण इथे पिकाला भाव नाहीयेत। अतिवृष्टीमुळे भरपूरदा काय झालं, नुकसान झालेले, नुकसानाचे पैसे सुद्धा त्यांना भेटले नाही। आणि आता शेतीसाठी तुम्ही बघता, आमच्या इथे सोयाबीन आणि कापसाचा प्रकल्प खूप जास्त आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तर काही शेतकरी डायरेक्ट आता म्हणतात की आम्ही आता मरू का मध्ये। आपल्याला कसं चांगलं, आपल्याला सुद्धा चांगलं नाही वाटणार ना की एखादी शेतकरी इथे आत्महत्या करतोय। शासनाने आजपर्यंत काही केलं नाही, भाव वाढवत नाहीये, बिचारे लोक रडतायत। आता प्रचाराच्या दौरान सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, लोक सरळ म्हणतात की म्हणे कापूस काढतो, शेतीपासून घरी कापूस आणायला आम्हाला 2 ते 3 हजार रुपये लागून जातात आणि आज कापसाचा 6 ते 7 हजार भाव आहे। त्याच्यानंतर भरपूरदा म्हणजे मी तर 3 ते 4दा आंदोलन केले होते आणि आमच्या इथे काय रुईचा प्रकार खूप जास्त आहे आणि रुयांमुळे पण शेतापर्यंत खूप नुकसान होतं। तेव्हा पण मी मागणी केली होती की तार कंपाऊंड म्हणा, भरपूर काही गोष्टी जे लागतात। या मतदारसंघाचे जे आमदार आहेत म्हणजे तुमचे काका डॉक्टर राजेंद्र शिंगणे 25 वर्षापासून या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत, त्यांच्यावर सतत आरोप होतोय की त्यांनी जिल्हा बँक बुडवली। काय वाटतं तुम्हाला? जिल्हा बँकेचा आता बुडवली वगैरे तो गोष्ट तर आता खरंच आहे। आता त्यांनी बुडवली का नाही हा मुद्दा आम्ही नाही घेऊ शकत, मला नाही माहिती। पण जेव्हा बँकेची गरज होती तुम्ही अजितदादांकडे गेले, अजितदादांनी तुम्हाला निधी सुद्धा दिला। म्हणजे असं झालं की बाबा अजितदादांनी प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करून तिथे निधी सुद्धा पुरवला, परत तुम्हाला युटर्न मारायची एक तर काही गरज पण नव्हती। ज्या माणसाने तुम्हाला आपल्या या जिल्ह्याच्या बँकेसाठी जर एवढं मदत केलेली आहे तर तुम्ही तिथे स्थिर थांबले पाहिजे होते। आणि असं तर कुठे लिहिलेलं नाही की दादा तुम्हाला तिकीट नव्हते देणार, पण नंतर काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती। एक तर बँक जेव्हा स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझी आजी खूप चांगल्या याच्याने त्या बँक सांभाळत होते, पण नंतर जसं साहेबांकडे ती बँक गेली, भरपूर त्याच्यात काही गोष्टी झाल्यानंतर 2010-11 नंतर ती बँक बंद पडली। आता सुद्धा त्याला निधी आलेला आहे, आता बघूच किती सुरळीत बँक हे चालू शकतं। गेल्या 10-12 दिवसापासून तुम्ही मतदारसंघामध्ये म्हणजे निवडणुका लागल्यापासून प्रचार करताय, काय वाटतं तुमचं आव्हान कोणासमोर आहे? आपलं आव्हान कोणासमोरच नाहीये, पण माझं आव्हान सगळ्या विरोधकांना एकच द्यायचंय की प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं काम करा, माझ्यावर जास्त फोकस करू नका। कारण की मी माझं काम तर करतेय, उद्या विजय होईल नाही होणार तर ते आता जनताकडनंच आपल्याला कळणारच आहे 23 तारखेला। पण एक सांगते मी, एवढा कमी वयात एवढं नाव कमवलंय, सगळ्या विरोधकांना तर आपण घाम फोडलेलाच आहे। मतदारसंघामध्ये महत्त्वाचं म्हणजे जातीपातीवर या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातात असा एक समज आहे। मराठा समाज राजेंद्र शिंगणेच्या पाठीमागे उभे राहील की तुमच्या पाठीमागे उभे राहील? जातीवादाचं राजकारण सुरू केलं यांनीच। गेल्या 25 वर्षापासून आपल्या इथे जातीवादाचं राजकारण होतंय, तेवढी पण मी खूप प्रयत्न करून इथे जातीवादाचं राजकारण कमी करत चालली आहे। कारण की आपल्याला जातीवाद करून राजकारण करायचं नाहीये, कारण की या गोष्टी जास्त दिवस टिकत नसतात। लोक हुशार झालेले आहेत आणि जेवढेही लोक आता तुम्ही जसं म्हणतात मत डिवाइड होतील वगैरे, जनता हुशार झालेली, जनतेला आता फक्त मतदारसंघात विकास पाहिजे, म्हणून जनता माझ्यासोबत आहेच ना। 23 तारखेच्या निकालात तुम्हाला सगळ्यांना दिसूनच जाईल। विश्वास आहे का तुम्हाला मराठा समाज किंवा माळी समाज आहे या मतदारसंघामध्ये, वंजारी समाज आहे, किती मतदान तुम्हाला या ठिकाणी पडू शकते? विश्वास आहे? किती मतदान पडेल हे तर मी सांगू नाही शकत, पण माझ्या प्रयत्नाला यश तर नक्कीच येणार आहे। कारण की मी तर एकच सांगते ना, जे म्हणताना येत नाही आता आल्याशिवाय राहून नाही।
डॉक्टर राजेंद्र शिंगणे मतदारसंघात 25 वर्षापासून या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. काय वाटतं त्यांनी काय करायला पाहिजे होतं? कारण मतदारसंघामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांनी काय करायला पाहिजे होतं? बघा आता एवढं 25 वर्षात गेल्या काळात त्यांच्याकडे भरपूर खाते आले होते. महसूल मंत्री होते, त्याच्यानंतर आरोग्य मंत्री होते, आता फूड अँड ड्रग्स वगैरे होतं. आणि एवढं खाते असताना मेडिकल कॉलेज म्हणा, MIDC मध्ये छोटे छोटे प्रकल्प म्हणा, आता वीज, पाणी आणि रस्ते, सगळ्यात जनतेला ह्या गोष्टी खूप लागतात, त्या सुद्धा आमच्या मतदारसंघात झालेल्या नाहीयेत. एक तर ते मंत्रीपदाचं मग काय केलं ते त्यांनाच माहिती आहे. आणि एवढे मोठे खाते असून जर तुम्ही विकास नाही करू शकत तर मग काय बोलावं. आणि याच्यामुळेच तर बेरोजगारी वाढलेली आहे ना, कारण की आमची सगळी जनता बाहेर शिकायला आहे, कोणी नोकरी पाणीला बाहेर आहे. कारण की इथे आमच्या इथे तुम्हाला तर सगळं माहितीच आहे, काही गोष्टी बंद पडलेल्या आहे. रोजगार हा आमच्या मतदारसंघात नाहीये. शेवटचा प्रश्न, काका विरुद्ध पुतणी हा संघर्ष सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या टोकावर जाईल आता? त्याचा येणाऱ्या 23 तारखेच्या निकालात तुम्हाला दिसूनच जाईल. तर या होत्या गायत्री शिंगणे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.